मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे जिल्ह्यात असतील। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनांचं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शिरपूर इथल्या SVKM कॉलेज या ठिकाणी फडणवीसांचं आगमन होणार आहे। त्यांच्या हस्ते या ठिकाणी या महाविद्यालयाचं उद्घाटन पार पडेल। तर 5 वाजता स्वर्गीय तपनभाई पटेल मेमोरियल रुग्णालयाचं देखील उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे। धुळे जिल्ह्याच्या शिरपूर येथे आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची संध्याकाळी सभा होणार आहे। त्यांच्या सोबत अनेक भाजपचे दिग्गज नेते देखील उपस्थित राहणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर आपण पाहू शकता की हे फार्मसी कॉलेजचं हेच ते ग्राउंड आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, महाजन असतील, आमदार अमरीशभाई पटेल असतील, हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। जवळपास 25,000 कार्यकर्ते बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक मोठं हॉस्पिटल असलेले तपनभाई मेमोरियल हॉस्पिटल, या हॉस्पिटलचं आज ते उद्घाटन करणार आहे। जवळपास 1200 बेडचं हे हॉस्पिटल असणार आहे। कमीत कमी पैशात चांगलं आरोग्य सेवा कशी देता येईल हा हेतू आमदार अमरीशभाई पटेल यांचा असणार आहे। आणि या हॉस्पिटलचा फायदा महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, येथील नागरिकांना मिळणार आहे। तर महाराष्ट्रात नेमकं कोणाची लॉटरी लागते आज ते ठरणार आहे। कारण देवेंद्रजी फडणवीस हे रात्री मुक्काम असल्यामुळे आज काहीतरी या उत्तर महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।